गुराला पाणी सुद्धा नाही पाजलं, नाही खायला सुद्धा नाही टाकलं, त्याच्या पुढे एक चिपाड सुद्धा नाही. अरे कुठे गेले? आलो बाई. काय काय म्हणता? अरे याच्या पुढे खायला चिपाड नाही, पाणी नाही, तू काय करती? आता बाई तुम्ही टाका की आता मला बी घरात स्वयंपाक बिपाक अरे मी करायचा. आताच गावातून आलो, मेवण्याचा फोन आलाय, तो येणार आहे हा, लाडाचा ते मेवणा. येणार आहे देऊ. तुम्ही करा की त्याचं खायला पाणी मग. आता मी त्याला आणायला चालू, एसटी आली असं तिथं 12:30 वाजले दादा. आता मला स्वयंपाक बी करावं लागेल काहीतरी. तू काय कर, याला खायला टाक, पाणी पाजतो, मी त्याला घेऊन येतो. स्वयंपाक काय करू पण? काय मटण आणतो येताना, तर बाकीचं भाजी ही मटेरियल काढून ठेव. हा ना मी करते गं तोवर, हा. आणि- तयारी करते मी आणि तोवर. चांगलं कर बघ. हा आता ह्याला बी खायला टाकते मी. हा टाकते चल मी येतो, खायला. जाऊन तो त्याला घेऊन येतो. हा उरक लवकर हा. तुम्ही पण लवकर या बाया घेऊन. खा बाई झोप. परत नाही लक्ष जायचं मला, माझा भाऊ यायचा. या त्याला घेऊन येतो, त्याला मटण फिटण आज जरा थोडं चंगचंगीत होईल, म्हणजे जरा चला गाड्या उशीर होईल, तो येईन तर अजून तर काय आला आला. राम राम दाजी. राम राम येऊन बा, काय चाललंय? काय घ्यायला येतो म्हणले बस स्टॉपवर अजून तुम्ही रस्त्यानेच का? काय झालं, गावात थोडं काम होतं, काम उरकता का टाइम गेला, त्यात घरी गेलो तर मंडळींनी पाणी नव्हतं पाजलं वाघारीला, त्याला खायला नव्हतं टाकलं, त्याला ते सांगून आलो. आख्या उन्हात यावं लागलं राव मला दाजी. काय होतंय आता, चला बरं. प्रवास बरा झाला ना? प्रवास चांगला. तुमचं बरं आहे का पण? हा बरं आहे, बरं बरं आहे आहे. ना? हा तुमचं काय चाललंय अजून? काय चाललंय आता, तुम्ही फोन केला म्हणून निघालो आलो. काय काम चाललंय? रानात काय काम चाललेत? काय आम्हाला उता आलाय, पण तुमचा फोन आल्यामुळे मला यावंच लागलं. हा म्हणलं लाडाचा मेवण्याला फोन करून बघा, लय दिवस झाला आला नव्हता. माझा बी लय ताईची आठवण येत होती, हा म्हणून म्हणलं जावंच. बरं आता घरी जाऊ. मटण आणले 2-2.5 किलो, आपण खायला तिघच आहे इथं. 2-2.5 किलो? हा मग 2-3 टाइम खायचं. मग मेवण्याचा पाहुणचार कसा करायचा? दाजी तुम्हाला लय माणूस घे राव. मग काय बरं आहे ना मग आता? हा बरे. चला मग आता ती आपली बहीण वाट बघत असेल. हा चालतं तुमचं मध्ये कांबार का काय दुखत होती, बरं आहे ना? हा बरं आहे आता. हा नाही तर लावतो ना तुला पाहिला मला. नाही नाही तसं ना? काही ना. हा निवांत खायचं प्यायचं आणि आराम करायचा. हा चालतंय. चालेल चालेल. काय तुम्ही फोन केला म्हणून आलो मी. नाही, फोन बरं आहे दाजी पण तुमचं? हा बरं आहे. तुमचं काय चाललंय? आता आमचं चाललं रोज एक धंदे. आता कसं इथं आरामशीर राहायचं, खायचं प्यायचं, निवांत आराम करायचा. आरामात आलोय म्हणजे मी. मग आरामाला झालं ना अरे? हा अरे तुझा भाऊ आलाय. बाय बाय दादा आलं काय रे? बाय आलं मुलाच्या घरात आला बाबा तू. अरे ताई, काय? ही दाजी काय झाले रे? काय झालं? 9 महिने काय दाजीला? बरं, मला नाही माहिती. अरे आताची 13वा चाललाय. काय बोलतो बाबा? आणि मग ही कसं काय तब्येत कसली झाली तब्येत? आता चांगली तब्येत झाली तुमची. त्याला खावा लागतं सारखं. मग बहीण माझी जपते तुम्हाला चांगली. तू असं का वाढून चालला, तुला काय जपत नाही काय करशील? फिरून फिरून खायचं म्हणलं काय झालं तेव्हा? म्हणजे काम धाम काहीच करीत नाही का? नाही काय नाही काम माझं झालं. मग नुसतं फिरत काय दाजी तुम्ही? आता मेवण्याला कशाला बोलले? आण बाबा मग पाणी आण तुम्ही. बस बसा बस तर, पाणी आण तुम्ही. बस तू दाजी, तुम्ही जाणे ना पाणी. आनंद ना बाई तुमची. हा आणा. बसा तुम्ही. बाबा, चांगलं गार पाणी दे. बसा की माझा भाऊ आला इतके दिवस. नाही आता थकून आले, जरा थोडं उभा राहू दे मला. दाजी तर बसा. बसाय नको, बरं आहे उभा आज. काय तुम्ही नागूर नाही वाढायचं, बसा तुम्ही. अरे बसलं जागा उठता येत नाही. हा, उठाय, फाशाने म्हातारे झाले काय तुम्ही? अरे गपलं तू एवढा का मला चर करतो? ही कशामुळे झालंय तुम्हाला असं? अरे त्याला भाकरी खाल्ल्या पोटभर. भाकरी? हा. आणि मग आम्ही काय भाकरी खात नाही काय जाऊ? काय नाही तुम्ही काय खातात? काय खातात? अरे तूप लावून चपात आहे ना मला. त्याची बहीण जपती माहिती सांगितली तुम्हाला. आणि मग बघ ना आता तुला मी कशी चपाती. धर बाबा सरबत. सरबत आहे तुझ्या हातचा नको मला. अरे धर बाबा. नाही मागल्या बारी नाही मी आलो तर दाजीने सरबत केला. दाजीले बारी सरबत. नाही म्हणला पाहिजे ताई. नाही तुम्ही करा सरबत. नाही काय म्हणलं नाही तुम्ही? अरे नाही येत मला. हा, येत नाही कसं काय येत नाही? पुढून पिसळ येऊन आम्हाला अरे लाडाला बाबा, धर चांगलं बाबा, माने. आहे. ते तांदळात आणि चालू माझ्या आहे. हाताचा पे. बस पितो बा तुझ्या हातचा. घे पाटक्याने पिऊन उरक. ना निघलं. आणि आता पोटभर खा आणि झोपा जरा आराम करा. ती झोपायची काय मी बघू. झोपायची नाही दाजी. नाही हुळहुळ झाला माझा हाणून. तुम्हाला पिक्चरला नाही पिक्चरला. अरे आता जीव दे, आताशी आलाय तो आताच. आम्ही ताईला काही नेलं पिक्चरला तुम्ही? हा. हा? हा नाही गेल्या वर्षी आम्ही पिक्चरला जाऊन आलो. गेल्या वर्षी. हा मग वर्षी नाही येतच होतो. चल दाजी आपण बी ठरवून येऊ. अरे तू हाणू नको हाणू. येऊ ना दाजी आपण पिक्चर बघून. अरे तू जेव आधी. हा? जेव आधी. ती मटण आणलंय, मटण शिजत आहे.
मग शिजायच्या आधीच खायचं काय? आणि मग जेवायच्या दिवस आराम करायचो 3 ते 6 पिक्चर पण दाजी तुमचं बरं आहे राव आई शरीरात आहे का नाही? माझं तू टाक बसतो गाड्या थोडं नाही नाही तू नका बसू. नाही बरं आहे माझं इकडं नाही बरं आहे आपलं इकडं. दाजी टाकता काय राव? नाही बाबा, ही कोणती पिसळ अशी दाजी बरं चालेल तुमचं. अरे हनुमान माझा तुला हात उडवला केला माझा फार तू शांत बस असा बस हे कुठून पिसळ आले असं झालंय मला आता. एक तुमचा राव लाडाचा मेव ना मी. अरे लाडाचा मानता होय तुम्ही. लाडाच आहे पण गपचूप बस हात नाही वळवळच करतोय तुझा. तुम्हाला माणूस की नाही राहिली राव पहिल्यासारखी. ती एक काम कर काठी काय करू काठी घेऊन? हात ना जरा म्हणजे मोकळं नाही होईल सांगतोय मोठ्या माणसाला कुठं हाणतेत का? आणि मग हे काय करतोय तू. हाणलं कुठं मी आप चोंबली तर दाजी तुम्हाला राव. अरे ही कोणती पद्धत तुझी चोंबाड्याची. मागचं जास्त मेवना म्हणजे ए जेवण वाढ बा पटकेस. हा, करते ना अजून स्वयंपाक. हा मग याला फटके नाही देऊ माझा हात बाजूला काढून ठेवतो. तुम्ही नेता का नाही पिक्चरला? नेणार ना. नाही तर मग माझ्या बहिणींनी घेऊन जातो. अरे पण थांब ना आधी जेवण कर. मग नुसतं जेवण करून तू वाढायची का हो तुम्ही? तुला माहिती विचारलं नाही नाही नाही, सर. तुमच्या हाताने. माझ्या हाताने तो सायकल झाला विचार ना आधी. नाही नाही तुम्ही विचारता का मी विचारू ती? मग आता तुझी बहीण आहे तो विचारलं काम आहे तुझं. वय ताई स्वयंपाक झालं ताई? हा, करते ना. ताई कुठे गेली काही? बस आता व्यवस्थित जरा थोडं शांत जरा बस. बस म्हणजे नुसतं बस आणि काय तुमचं लाडाच काय? अरे, जेवण येत जीव मळ्यात जाऊन फिरून ही येऊ मी तुमचा लाडाच नेऊन आहे का दाजी? आहे ना. आणि मग तुम्ही मला आहे ना ही मटण आपण संध्याकाळी खाऊ. अरे. मला हाती लागत नाही जेवायला. ऐक ना 2.5 किलो मटण आणलं हे आता खाऊन संध्याकाळी पिक्चर तिकडे खाऊ ना. किती दिवस झाले दाजी आपण गेले राव. अरे जाऊ ना आम्ही नाही पुढे म्हणतोय तुला. जायचं का नाही आपल्या हातीला? जाऊ आपण काय करू आता तिकडे म्हणून इथे जीव आता हे मटण खाऊ. त्या ह्या गोष्टी टाळी मग. हा चालेल हा पण आपण आहे ना हा. हातीला उलट जाऊ. हा हॉटेलला आता काय करू जीव पिक्चरला जाऊ पिक्चरचे तिकीट काढले नाही इथं नाही जेवायचं घरी नाही जायचं. हे संध्याकाळपर्यंत खराब होईल. संध्याकाळपर्यंत नाही खराब होती घरचं आहे. बर चल भाऊ तुझं हा. म्हणणं हॉटेलला चल. आपण हातीला जायचं. हा हा चल उठ. हा. हा चल आधी काय करू मळ्यात जाऊ आपण. नाही ना मग तुमचा भरोसा नाही. अरे जाऊ मळ्यात जाऊ मळ्यातून लगेच काय राव, जाऊ. मी तुमचा मेव नाही का नाही? आहे आहे आहे. तुमचा नाही भरोसा. मळ्यात नाही जायचं आणि हातीला जायचं. अरे आज जाऊ जाऊ नाही जायचं. चप्पल घाल चप्पल घाल. चप्पल काय दाजी आता चप्पल सगळं उलट करून बोलू राहिले तुम्ही. काय नाही चला ती आपली मै सुटली होती तेवढी बांधून लगेच जाऊ. मग काय तिकडे हातीला काय मळ्यात? हा तिथून तसं जाऊ. नाही दाजी इकडे चला हातीला जायचं आपल्याला. अरे जाऊ जाऊ. नाव का तिकडे मच्छीला खायला प्यायला घाला. अरे थांब तू. नाही काय? हो सुभाषराव. अगं बाई, काय म्हणता बोला. कुठे गेले सुभाषराव. आता लाडाचा मेहून आल्या गेल्या तिकडं पिक्चर बघायला. पिक्चर बघायला. हा पिक्चर बघायला या मस्त होण्यासारखं जेवण केलंय मी मटण केलंय पण ते थांबत हा? नाही तर. वास खमंग येते. हा येतो मटण शिजत आहे काय. हा शिजत आहे. चांगला चमचमीत येतेच ते. हा आता भाऊ आलाय ना ते दिवसात. येऊ द्या मग तर बस तुम्ही मी बी जेवणच जातो मग काय. नाही आता ते कवायचं मला नाही सांगता यायचं. का मग जायचं तर गावाला. हा ती म्हणते या घरी जाऊ आपण गावाला. बाई, मला काय म्हटलं नाही तसं कोणी येणार आहे काय पण त्यांना लई फार रात्र होईल त्यांचा भरोसाच नाही आता कधी स्वयंपाक येतो. चांगला बनतोय म्हणल्यावर मग त्या दिवसावर बसतो मी आणि मग जेवणच जातो. अहो त्यांचा भरोसाच नाही कवा येतं काय माहिती ती गेले तर आता नादवली तशीच नादवत्या मिळून. मग काय मालकीर काय काम आहे बसतो तोपर्यंत. अहो काय करायची मला रानात जायची आता ती कवा येतं काय नाही, त्यांची वाट बघण्यापेक्षा मला रानात थोडस राहिले काम तेवढं करायला जायचं. काय नाही ते मळ्यात गेलं तर मी बघतो ते काय चढून बिडून देत नाही मी बघत. नाही मी तसं मी आता ती आल्यावरच करी निमार्द केलंय निमार्द करायचं राहिले पण तुम्ही कशाला त्यालाच घेता मोकार आता नाही ते तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काय ठरलं होतं आमचं की गावाला जायचं आणि म्हणले या तुम्ही आता नेमकी त्यांची मेवणे आले. बरं थांबतास तुम्ही तर काय चहा सरबत कशाला नको. आला जेते आपापली कामं चहा- बघायची घरची चहा मला बी सरबत- आता कामाला चहा जायचं. सरबत ठेवूच नका तुम्ही आता. आता जेवण आहे ना जेवण झालं की जेवण ना आम्ही नाही चहा सगळे सरबत जेवण- झालाय आमचा आम्ही भांडी बिंडी घासून ठेवलेत आता नाही परत काय नाही का आता घासून सोडून बरोबर मग आता एक काम करा काय मी थोडस पडतोय आता झाडाखाली आले की मला सांगा. अहो, कशाला मग आल्यावर तुम्हाला फोन करायला लावेल मी आता कशाला थांबता मग काय मी फोन करायला सांगतो ना का. हा फोन करायला सांगेल मी
आता ती गेल्यात मिळून काय नादावली तिकडेच नादावते पण ते आले मला फोन करा सांगा. झालं त्यानंतर मग सांगा नाही 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 म्हणजे काय होईल आज सगळे आम्ही जेवायला बसू ना लय दिवसातून जेवण एकत्र शिवाय तुमचा भाऊ आला म्हणतो नाही, आता मला बी ध्यान झालं पाहिजे ना हा तुम्ही नाही आता त्यांना आठवण करून द्या. बरं जाऊ म्हणताय. हा मग आता गेलेलं चांगलं कारण आता मला पण काम आहे नाही म्हणलं जेवणच गेलं असतं तर. नाही एवढं कशाला आता ती आल्या मग बोलवते बर 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 हा सांगेल मी निरोपा हा हा थांबूनच जीवनच गेलं असतं. नाही काय नाही ते आलं मी सांगते फोन करून बर फोन पटकन करा. सांगा तेवढं फोन करून. हा बरोबर हा? हा हा, म्हणजे काय होईल आम्हाला गावाला जायचं पण तिकीट हा, ठरवते. बरोबर बरोबर हा आणि सगळं मग जीव म्हणजे बाय पुढं बाय जाण्याचं काय काय केलं. काय माझी बाहेर कुशलवाणी वासावा आलाय हा काय वाटायला पाहिजे हा वाटा नाही काही आणि चांगलाच बीत दिसतोय काय बाय लोक बी असते म्हणून मी इथं गडीवर पडतो न, काय बाय लई डोक्याला शिने जेवण कसं काय झालं? जेवण तर एक नंबर मला आता ना मी कमसे कम 2-4 दिवस जेवणारच नाही. ती टंगडं किती भारी होतं भाजलेली कोंबडी. एकच नंबर झाली. मग कसं काय मेव नाही मग? हो दाजी लय पाय दुखायला लागले राव माझे. काय नाही ती नाही ती काय झालं मला- जेवल्यामुळे हात पायाला दावलंय. मला एक करा बरं का तुम्ही हा. आता मला कडव घ्या जायचं अरे तुम्ही. थांब, थांब. मी जेवलोय मला बी चालवा ना. चालू आहे तुम्हाला नाही. मला कडव घ्या जायचं तुम्ही. आले ही कोणतं मेव नाही जाय तुम अरे नाही कडे बसायचं तुला. मग खांद्यावर घ्या मग. आता तू एवढाला मोठा नाही खांद्यावर कसं घ्यायचं तुला? हळूहळू नेतो तुमचा तुला. माझा जीव आहे का नाही जीव आहे मग असा एक काम कर हात दे असा इकडून. ना हात देऊन नाही जायचं तुला मला. घेतो मी चल. नाही मला तुम्ही खांद्यावर घ्या खांद्यावर. बस बाबा बस खायला लाडा खांद्यावर तुम्ही खाली वापर की दाजी नाही नाही, मी घेतो असं हा बस पाच दाजी मी टाकून जाईन राव. नाही, बरं आहे असं हो काय जायचं तुम्ही खांद्यावर घ्या म्हणतो इथं. अरे ते आपल्याला पाहून कुत्रे सुद्धा भाऊ खायला लागले असं इतकं कधी गाणं चाललंय आपला एखादं पण पेतड येतं काय पेतर काय दाजी माझे पाय दुखायला लागले म्हणे. हळूहळू जाऊ आपण चल हळूहळू जाऊ आता घ्या की मला कडव घ्या. अरे तुला मलाच चालणं व्हाय ना चल व्हायला काय एवढी मोठे भांबाडी तांबाडी झाली तुम्ही चालणं व्हायला. त्याच्यामुळे चालणं व्हाय ना मग चल हळूहळू चाललंय खाल्लंय तू हा 2-4 दिवसाचा उपाशी मला होता मग काय. आता खांद्यावर तरी हात टाकून चालून द्या. हा, चल. काय काय माही पाय तुला लागले पुढून दाजी. ही पिसळ आणली म्हणजे इतक्या जीवाच्या दाजाला किसन नाही नाही आता जसं लहान पोरासारखंच चाललंय तुझं हळूहळू चला काय लय पुस्तका हा. लय पाय माझ नाही आमचा पक्का जेव घेतला तुम्ही बसा इथं बसा काय फक्त जेव घेतला. बसा 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 इथं बसा बसा जीवाला काय झालंय तुमच्या. आता काय सांगावं रस्त्याने तुला बारा उडीच काय कमरो हात मग पाय दुखायला लागला म्हणजे काय करायचं होतं. कमी खायचं ना जरा अरे तू 15 रोट्या खाल्ल्या तू पण रोट्या घालमा अंग तरी आहे का. अरे काय जायचं अरे हो अरे खायला तरी बोलायला जायचं तुम्ही काय तरी हा? अरे हे याला जीव घालून हावते बाबा जावा जाऊ दे घरी 15 तुम्ही खाल्ल्या आणि मला वाटतं 15 रोट्या खाल्ल्या. लाड नाही घालून मला हातपाय बाहेर गाडी नाही खायला देऊ दाजी पिक्चर कसं काय झालं? पिक्चरला सांग एकच नंबर झाला काय ते. हा पिक्चरला सांग आणि लांबून बोला तुम्ही लांबून आणि पिक्चर ताई नेले का हो तुम्ही नाही ना का अरे सवडच सापडत नाही आम्हाला मग तुम्हाला जमतं सगळीकडे हिंडायला आमच्या बहिणीला कुठं जायचं म्हणले की सवड नाही सापडत. आईला हे कुठून पिसळ आली फोन काही नाही काही काय हो निश्चित स्वयंपाकच करीत बस तू. दाजी किती मजा करते तिकडे पिक्चरला जात्यात काय काय खात्यात. हा पिक्चरला नेतो दाजी मला. दाजी मला चांगलं आहे बघ ताई. माझा भाऊ किती प्रेम करतो तुमच्यावर प्रेम करतोय का बाई हलकाच्या साल पडत सोडली तू जाऊ दे बाई, तुम्ही बी काय असं तुम्हाला किती दिवस नेते ना माझ्या ताईला पिक्चरला. नाही बा माझे नाही तुला काय करायचं तुझ्या पद्धतीने माझी बहीण घेऊन जाईन का दाजी मग मी? अरे मला एकुलती एक बायको आहे कुठं घेऊन चालला तू आणि मग पिक्चरला तुम्ही नाही ना म्हणलं मग माझा बिंदी हेच दिला नंतर कवा यायचं मग. उद्या नाही परवा नाही नाही मी आता घेऊन जातो. आणि नेली तर मग कायमचीच मी मग काय चीज नेतो. माझी मी दुसरी बघ हा मग काय दुसरी बघा आयो. काय राहू काय बाबा, नाही बघत, हाय. द्यायची यायची नाही पिक्चर. नाही कुठून बुद्धी सुचली नाही, फोन नाही. लावून हा, बोलतो. काय प्रेम करतोय ओय, माझा अरे भाऊ. प्रिया बाई माझा अहो, हात एक तरी शब्द दाजी. त्याचा रागाच आहे का तुम्हाला दाजी. रागाच आहे ना. दाजी. बोल ना माझी बहीण नेतो मी पिक्चरला. हा हा? मी बाबा चल तयार. जा, मग तेवढा तरी सुखी राहील मी जा म्हणजे बायको तुमच्या जायचं तुम्हाला नाही, खूप नाही, म्हणतोय. नाही. बायकोला काय लावून राहिली तुम्ही जय गुरुची ताई. किती करा बोलता तुम्ही, हा? करतोय बाई, भाऊ माझा. अरे हात लाल काय प्रेम आहे कुठं उतू आलं याच उन्हातून आल्यामुळे झालं असं हा लय उतू प्रेम आलं याने माझं कुठं अंगाला सालपाट ठेवलं नाही काय तुम्ही खाद्यावर नाही तुझ्या पहिलं सकाळी आता बरी तुम्ही तर कुठं
सोडायला दिसत नाही मला. ताई काय माझं पाय जमलं म्हणलं दाजी मला खांद्यावर दाजी मला खांद्यावर नाही घेतलं हो ताई. अरे लहान आहे का 70 किलोचा आहे वरून माझ्या खांद्यावर. आता तुमचं डबल असेल निदान त्याचं वजन जापणावर. माझे पाय तर मला उचललं पाहिजे ना घेऊन. तुम्ही माझ्या भावाचा अजिबात आदर नाही करीत आहे. तुमचं प्रेमच नाही माझ्या भावावर. नाही नाही बाबा लय प्रेम दाखवलं मला त्यांनी माझ्या माझ्या. भावाचं किती प्रेम आहे. तुमचं तर दायित्व साधलं ना मी माझी बहीण घेऊन जातो मग. अरे बस किती डाऊट जायचं माझ्या गावची तर नाही. जायचं आपलं तू पिक्चर नाही जाऊ हा? येऊ का दाजी मग जायचं तर जी दाजी तुला केव्हा पिक्चर दाखवायचे अरे बाबा आता काय पिक्चरला येतो का आता जेवला नाही काय नाही इथं. हाती लावले घातलं दाजी जेवण अरे ते मटण केलं ते थोडं खा. कोणतं मटण ते मटण सकाळी 2.5 किलो मटण आणलं ते. आणलं होतं ना तू जेवणार कधी मग. राम राम, राम राम. काय सुभाषराव बघा येऊन गेलो राव मी लय वाद चालला होता गमगमीत अरे अहो लाड येऊन आलाय तर लयच बेतन बेतन दाजी लाड- दाजी शिकवा रे हे जोडे झाले ते आमचे. राम राम दाजी दाजी काय दाखवे? असं लय नको दाजी. प्रेम दाखवू, लय बरं उद्धट का बाबा तुझं. बरं का? दाजी अरे तुम्ही जेवले मेवणं मात्र मेवणं बरं का दा- हा, लाखात जोड आपल्याला गावाला जायचं होतं अहो काय झालं मला आठवण आली म्हणून मी म्हणाला फोन करून बोलून घेतलं. हा. पण त्याने नकोच केलं मला नुसतं इकडून चिमटाकी तिकडून चिमटाकी इकडून जाऊ चालू दाजी, मी चिमटा घेतला नाही मला. नाही नाही पण आपल्याला गावाला जायचं ठरलं होतं ना ठरलं होतं मी आलो मागा हा तर हे म्हणले ते गेले हॉटेलमध्ये जेवायला हा मी म्हणा मग काही घरात तर वास येत होता अहो, माझ्या म्हणलं मटण शिजत आहे अहो ते काय झालं लाडाच मेवून आला तो मला त्याची हॉटेलला जीव आला. हा आता मग एकूण जागी लाडाचा मेवना बायकोचा भाऊ म्हणलं आता हॉटेलला न्यावा लागला. काय हातील घातले काय तिथे जेवण होतोय हातीला 15 रोट्या खाल्ल्या होत्या. बरं बरं जा आता जरा स्वयंपाक तर वाढा आणि बसू काय आपण माझं होय तोंड घातलं त्याच्यात. होय झालं माझं तोंड घातलं म्हणजे आता त्यात. हा ना माझं तोंड घातलं आता दुसरं आणावं काय लागलं. वरच काढून टाका मांजराने तोंड घातलं म्हणे. काय चिमटा घेते मला इकडून. अहो नाही माझ्या हाताचा मुंगी आल्यात पाडते मांजराला हाणलं मी बहीण हाताला. भावाला हे काय सवयच आहे का काय समजा मला. बरं काय काय दुसरं पिठलं हाटा काय खाऊ मस्त पैकी पाहून आता जेवण आलं नाव तुम्ही आम्ही आलो जीवन आता. मग काय तुम्ही आता जेवण आमचे पूर्ण हवा लागले आणि एक काम करा. नाही नाही मग परत जेवायचे परत उंच खायचे आकार अरे दम गडीवरचे 15 रोट्या खाल्ल्या होत्या 72 2 प्लेटी खाल्ल्या नाही पण हे पाहुणे आलेत नाही ह्यांना थोडंफार काय जाऊ द्या मेवना म्हणजे काय इकडे आता हा? मी काय सांगतो मी तुम्हाला उद्या हॉटेलला जीव घालतो पण मेवण्याला कसं तरी कटवायचा प्रयत्न करा लय धान दिला बघा. अहो लाडाचा मेवना आहे तुमचा बरं एक काम करू आता मी येतो उद्या चालू जाऊ आपण गावाला चालेल हा मेवण्याला घेऊन जाणार तुमच्याकडे. अहो तुमच्याकडे आलाय नाही नाही, आला माझ्याकडे पाहुणचार झाला माझा आता जाता तुम्ही बसून द्या एसटीत. नाही तुमचं पाहुणे मी आता 5-6 महिने जाणार आहेत नाही माझ्या हा नाही खातं घरेन तुम्ही काय हालता इथून आणि 5-6 महिने जर राहिला ना आम्हाला भेटाय दवाखान्यात या. इथं नका येऊ. तुम्ही मला फोन करा हा आपलं तुम कधी जायचं गावाला ती बघा उद्या सकाळी 9 वाजता मी तुम्हाला गपचूप हा. फोन करेन बाहेर येऊ. ह्यो झोपला ना मग फोन करतो मी. ते स्वयंपाकात झाला असतो ते जेवला असतो मी नाही ना ते कुत्रे तो मांजर तोंड अहो, घातलं. माझं तोंड घातलंय आता परत जा जा सगळं, आता जेवण बरं येऊ का हा हा चला चला आणि तो अरे तुम्ही बी आता पाहुणचार घेतल्याशिवाय काय जाऊ नका तसं तुमच्या बी नशिबात नव्हतं जेवण माणसं आहे का नाही दाजी? हा, हा? बरोबर आहे बरोबर आहे. बरं का बाया, काय प्रेम करतो बघा, बघा मा- हो. माझ्या गावाची काय लई चांगली तुम्ही हॉटेलला जेवले ना हा. तुम्ही हॉटेलला जेवले ना माझं पोट भरल्यासारखंच आहे अहो ही माझंच घर आहे मी आज नाही उद्या येऊन खाई जुडे झाले आम्ही. हा असं होय हा बरं येऊ का हा या. आणि आता चला जीव आता आता जेव काय करता मांजराने खाल्ल्या म्हणते ताई सगळे जोडीदार देखील म्हणलं होतं माझं खाले आपल्या पुरतं आहे शिल्लक. इतकी खरी याची माणसं आहेत का दाजी तुम्ही हा? तुमची चांग- बहीण- तुम्हाला चांगली दुगर जमली होत का काय चल बाबा चल जेवायचं हा? चला 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 जेवून घ्या नाही ते बाबा परत जेवायला बसला.